पूर्ण जन्मेजय ऋषी मिळून सर्प सत्र आरंभी. अस्तिकाचा जन्म झाला. इकडे जन्मेजयानं सर्प सत्राला काय केला? आरंभ केला. सुवर्ण वर्ण नृपती नामा, त्याची कन्या उपुष्ठमा. ते जन्मेजयाची रामन पतिव्रता परमती. सुवर्ण वर्ण नावाचा राजा आणि त्याची मुलगी वपुष्ठमा नावाची, ती जन्मेजयाची पत्नी. भार्य सहित दीक्षा ग्रहण. जन्मेजय व्रतस्थ पूर्ण. कुंडी प्रतिष्ठेला कुशलन मूर्तिमंत प्रकाशाला. दोघं पती पत्नी यज्ञाच्या यजमान म्हणून बसले आणि यज्ञात अग्नी भडकावला. चत्वारी शृंग त्रिचरण समहस्त द्विमूर्धान हस्ती शुंडे समानन वसुधारा प्राशी. त्या पृथ्वीवर हत्तीच्या सोंडासारख्या तुपाच्या काय पडू लागल्या? धारा पडू लागल्या. विशाल कुंड भयंकर गहन देशे काळे पसरले वदन. ऋषी समुद्रा मंत्रून कुंडा माझी उपिती. विशाल कुंड मोठा गहन महाराज जस का काळानं तोंड पसरावं असा तो कुंड होता आणि त्यात त्या समेधाटा ऋषी मंत्र म्हणून टाकू लागले. नागलोकी हल्लकल्लोळ दंत शुक कापती सकळ. भ्रमित होऊन तत्काळ आकाश मार्गी उसळती. सर्प घाबरले नागलोका आकाश मार्गाने पळू लागले. सर्पाची जुंबाडे असंख्य कुंडी येऊन रिचवत. एक वृक्षाशी वेळे घाली तर तरो उसळती आकाशी. काय मंत्र ताकद होती बा. सर्पच्या लाटाच्या झुंडीच्या झुंडी येऊन पडू लागल्या. कळपच्या कळप. काही सर्प झाडाला येडे मारून बसू लागले तर झाडासहित येऊ लागलं. फणी एकमेका पाहती. एकाच्या काळा एक पडती. शतांची शेती वेटाळती मग पडती कुंडा. एकमेकाच्या फणाला आता एकाच्या आधाराने एकानं राहावं म्हणून मला अशा प्रकारचे ते एकमेकाला हाका मारू लागले. सगळ्यावरच पाळी आल्यावर काय कोरोनात आला त्याच्यावर. चंद्रभागेत एक पोरग बुडायला 2-4 काढ गेली. तिन्ही वाहून काय महाराज कोरोना आल्यासारखंच झालं ना. ओ त्या पाहुण्याला फोन केला तुम्ही काहीतरी करा. तुम्ही किंवा म्हणला आम्हालाच झाला. इलाच नाही ना आता. सगळे त्या लोकांना ग्रसित झाल्यावर मग कोण कोणाला वाचवणार आहे का नाही? भयभीत पडती. भयभीत सर्पाच्या मुख दोन्ही नाव गौमटती गगनी. एक मुखे पसरून भयभीत. काही महाराज तिथंच पडले. एक शिळेस घातली वेळे ती शिळा येऊन कुंडी पडे. असंख्य पडती जुंबाडे लेखाना करूया कोणाशी. काही नाही मोठमोठं शिळच मला वेटाळे घातली. त्या शिळच काय होऊ लागले येऊन पडू लागल्या. एक काळे काळ वर्ण एक शिळे खंदिराकार तैशे नयन. एक पिते कनिलवर्णन दुर्वा रंग एक. काही काळ्या रंगाचे होते नाही का नाही. काही निळ्या रंगाचे होते. काही दुर्वेसारखा रंग वगैरे वगैरे वेगळ्या वेगळ्या रंगाचे ते काय होते. साप होते. काही जळत्या लाकड्यासारख्या निखाऱ्यासारखे तसे साप होते. लाल अशा लाल रंगाचे. तप्त लोहार गळ ऐशे सबळ. लंबाई मनस्तोळ विशाळ. मुखनी गती महाज्वाळ कंकणाकार एक पडते. शृंगारंकार शंखवर्ण चित्र विचित्र विक्राळ वदन. आरक्त मानिका सारिखे पूर्ण केशाळ अस्वला सारिखे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ते साप होते. अत्यंत जुनाट सुवासी. मनी झळकती एकाचे शीर्षे. ब्राह्मण आपले मंत्रशील बांधुनी आणि दिबळीची. ते केवढे असून कशी असे. ब्राह्मण आपल्या मंत्रानं त्यांना आणू लागले. आर्ध तोंडे आजकर महानांडोळ फोडशे कवडे थोर. डोंब धामिनी एरंडाकारण शंख पाळ किरडूक. दोन तोंडाचे काही आहे का नाही. मोठमोठाली आजगर वेगळे वेगळे. पंचमुखी दसमुखी 5-5 तोंडाचे आणि 10-10 तोंडाचे. 5 तोंडाचा साप आता माग आपल्या याला दत्त मंदिराजवळ होता कुठतरी. पोराने व्हिडिओ काढला होता तिकडला आहे का नाही. 10 तोंडाचे शतमुखी आणि सहस्त्रमुखी. 1000 तोंडाचे. 1000 तोंडाचे आहेत महाराज. सहस्त्रमुखे शेष शिनला बापुडा चिरलिया धडा जिव्हा त्याच्या. देवाचं वर्णन करणं होत नाही आपल्याकडून. यावर तो कोबराई म्हणतात आपल्याला काय होईल. सहस्त्रमुखे शेष शिनला बापुडा. सहस्त्र म्हणजे 1000 तोंड आहेत शेष आणि तेवढ्या तोंडानं तो शिनला नाही का नाही. एकाचे मुकुट मस्तकीत पडती झळतीत करताडा. पर्वताकार विशाल लांब रेषे मंदराचळ. ज्याच्या दर्शने तत्काळ मृत्यू होईल प्राणी. काय काय असे होते माणसाला मरण्याकरता दंश करायचं काम नाही. पाय लागेच काय होईल मरण येईल असे साप काही मोठे साप असतात काही काय. डायरेक्ट यानच मारायचे ते
व्याघ्र होत्यानं जबुकानं, वाघासारखे तोंड खायचे, माकडासारखे तोंड, उग्रमुख गजवदन, मातृशापे करून पण आईचा शाप होता द्यायचा आहे का नाही? आईचाच ते आईचं ऐकलं नाही, घोड्याला चिकटली नाही जाऊ आहे का नाही? कदरून शाप देऊन टाकला. धडधडा जळती विखार, दुर्गंधीने भरले अंबर, धन्य धन्य जन्मे जय राजेंद्र प्रताप राजाची धन्यता होईल. कारण मारू लागला राजा, झाडू लागला तरी धन्यता का? राजा काही सर्प येत नाही, काय चांगला किती काय राजा सोयी येत नाही थोडाच होता. सगळी पृथ्वीवर दुर्गंधी सुटली, त्या साप जळू लागली त्याची. आणि राजाचा जय जयकार का? कारण तो साप जाळायला ना. जाळायला कोण याच्यावर जय जयकार आहे ना. ते काय सत्वगुणी लोक थोडीच जाळू लागला, साप जाळू लागला ना. आता साप जाळणार तर जय जयकार नाही व्हायचा तर काय होईल मग त्याचा? नाही का नाही? तिन्ही लोकात महाराजाचे सहस्त्रवदनानं विले कायशे सर्प जायले का राजा म्हणे अन तक्षकान जेने राजा हे सर्प जाळण्यात तथ्यच नाही, तक्षकाना म्हणे त्याच्याशिवाय समाधान नाही. ऐशे ऐकता द्विजगण तक्षक नाम रूप स्मरून आकर्षला मंत्री करून घेत अवधान टाकवाय. ब्राह्मणानं हातात पाणी घेतलं आणि तक्षकाचं नाव घेऊन मंत्र म्हणायला काय केली? सुरुवात केली नाही का नाही? आहुती द्रव्य टाकायला सुरुवात केली तक्षकाच्या नावानं. तो मरणकाली चाहूचिन्ह तक्षक येते जाणून धनुष्यापासून सुटे बाण ताईसा गेला शक्रपला. त्याच्या लक्षात आला आता आपलं काही खरं नाही, धनुष्यातून बाण सुटावा तशा वेगानं तो इंद्राजवळ गेला. तक्षक रडे काली म्हणे देवेंद्रा पाठीशी गाली, शरणागत रक्षी वेळी बंधांजळी विनी तसे इंद्राचे हात जोडला, माझं रक्षण कर रक्षण कर. ऋषी अवधाने टाकीती ज्या सरशी सर्प पडती, निर्वंश केले निश्चितीने उरले क्षिती किंचित. सांगितलं आता थोडे सर्प राहिले, बाकीचे सगळे जाळून टाकलेत, माझं तरी तू रक्षण कर इंद्राला म्हणे. इंद्र म्हणे रे दुर्जना परम चांडाळा खाला म्हणिना, अन्याय करिता करुणा किमपी नाही आली दया. इंद्र म्हणला बाबा त्यावेळेस तुला दया आली का रे पाप्या चांडाळा? त्यावेळेस राजाळत असताना मस्त त्या याच्यात बसून गेला नाही, आणि आता आता पाळी आली म्हणून माझ्याकडे आला का? आता तू तुझा पाय. तक्षक म्हणे देवा फाळा मी उतरी होईल तुझ्या काळा, शक्रे तेव्हा पाठी घाताला कश्यप सूत म्हणून जाऊ द्या बाबा. त्याला वाटलं आता तक्षकाने सांगितलं बाबा तू हे आहेस नाही देवपाळ आहेस, त्याचं थोडं वर्णन केलं आणि मी तुझे उपकार ठेवणार नाही, रक्षण कर. पाताळी वासुकी शेष भोनी आकांत होत सर्पा लागोनी, एका दुष्टाने केली करणे निर्वंश झाला सर्पाचा. मग हे सर्प आता कोणाला शाडीऊ लागली? तक्षकाला. या दुष्टानं म्हणे वाईट काम केलं, त्याच्यामुळे सगळ्या कुळाचा काय झाला? नाश झाला. ऐसे पुत्र कुळी होती बुडविती पूर्वजा. हो ऐसे पुत्र कुळी साडी चोरी भांडवला वाटा आला तो त्यांच्या हिसाब त्याच्याकडे आला आहे का नाही? आले भागाने करी तू तुका बरं म्हणतात ना काय? संग्रहावे दोष सकळही, चहाडी न मिळता उपवास असं आहे ना प्रभू. संग्रहावे दोष सकळही, निर्वंश झाला सर्पाचा. कद्रू मातेचा महाशाप, उत्तंग ऋषीचा विशेष कोप, रुरुची भारी असो स्वरूप खंडोनी पूर्वी मारेली. आपला गुन्हा झाला मग त्याची गुन्हे आठवू लागली. आईचा शाप, उत्तंग ऋषीचा कोप आपल्यावर कुंडलन पळवले म्हणून. त्याच्यानंतर रुरुची पत्नी आपण काय केली? आपल्याच्या काम सापानं मारली. देवदूती बळे करून उठवली मागुती त्याने. मग लोहार गळा हाती घेऊन सर्प मारित वनी हिंडी, कोटी कोटी मारी विखार तरी न सरती दुराचार. मग जन्म जायचे सर्प सत्रंत येते तो साह्य झाला. रोरून स्वतः काही सर्प मारले पण त्याच्या एवढी मारणं होईना म्हणून तो काय झाला? आता जन्मी जायला सहकार्य झाला. असो वासुकी म्हणे जरत्कारी, कंप सुटला आमच्या शरीरी, कडेवर जाय सांचरीन ज्वाला दृष्टी दिसत आधी. वासुकीनं जरत्कारीला प्रार्थना केली, सांगितलं आमचं शरीर कापायला आता आमच्यावर पाळी आली, आता बाकीची आमची बरीच संपली. अनुष्ठानी वैशाला असते मुनी माता बोले सतगत होऊनी, मने बंधू वाचवी यक्षिणी मातुर तुझे सुपुत्रा. अस्तिक मुनी तपश्चर्या करू लागली. आई गेली, सांगितलं आता तुला उठावं लागतंय आणि तुला तुझ्या मामांना काय करावं लागतंय? वाचवावं लागतंय. तो सर्प अवघे मिळून अस्तिकाशी आले शरण, भक्ताशी धावे रमा रमण तैसा धावे एकाळी. तसा देव भक्तासाठी धावून येतो तशी अस्तिका तू आमच्या करता काय कर धावून ये. मग तो अस्तिक ऋषी राणा धावत योग्य सर्प रक्षणा, मनावे जे सत्वर जाणार सर्प सत्री पावला. अरे अस्तिक मुनी तिथे यज्ञाजवळ तपस ते जांगी प्रचंड,
जैसा उदेला प्रलय मार्तंड द्वारपाल आर्दंडन घालून न शकती तया महाभय. मला तुझं तेच पाहूनच द्वारपालांनी अडवलंच नाही. तेच तसं होत अस्तिकाच. आत आला अस्तिक मुनी तो देखील ऋषींची असतानी जैसे उगवले वासर म्हणे तपो धन तेजस्वी यज्ञाजवळ आले तर सगळ्या ऋषीचा समुदाय तिथं काय झाला त्यांनी पाहिला. बलीची द्वारी येऊन उभा ठाकला जैसा वामन तैसा अधिक आस्तिक दैदिप्य मानन तेज न माये मंडपी. तसा बळीच्या दारात वामनानं यावं तसं जन्म जायच्या सर्प यज्ञात आता कोण आले आस्तिक मुनी आले. बोलका जैसा अंगिरासूर उचलून या पद्महस्त स्तुती आशीर्वाद होत नृती दूषित तटस्थ पाहती. आणि महाराज सगळी स्तुती आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. ऋषी नुसते पाहू लागले. यज्ञ नारायणा तुझ नमन सकल ब्रह्मवृंदा माझे अर्चन उचलून या पद्महस्त तुमचे मंत्र सामर्थ्य दारुण ब्रह्मांड नूतन करा. मग आता यज्ञ नारायणाला नमन वगैरे केलं. सगळ्या ब्राह्मणांना महाराज ब्रह्मवृंदाला आशीर्वाद दिले आणि सांगितलं काय ब्राह्मणांना तुमचं सामर्थ्य अरे तुमच्या मंत्रात एवढी शक्ती आहे की नव ब्रह्मांड तुम्ही काय करा निर्माण करा. मंत्रात शक्ती आहेच बरं आहेच मंत्रात शक्ती. गाथ्याचा अभंग आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या एक एक अभंग चरण आणि एक एक ओवी म्हणजे मंत्र आहेत. मंत्र ज्ञानदेवी मंत्र नावाची शस्त्र हे अक्षरे नव्हती देखत. हे एक एक काय मंत्र आहे. मंत्र महाराज याच्याकडे मंत्र म्हणून जर पाहिलं तर याच्या एवढी शक्ती कोण्याच मंत्रात. पण त्याच्याकडे काय पाहायला पाहिजे मंत्र म्हणून पाहायला पाहिजे. गीतेचा एका श्लोकात पावर आहे. ते काय येतं महाराज एक श्लोक आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जो माणूस बिमार आहे त्यानं तो मंत्र सिद्ध करायचा आणि दररोज म्हणायचा ती बिमारी निघून जाते. औषध न घेता तो सिद्ध करावा. पुरुष सूक्त नावाचं 16 श्लोकाचं एक हे पुस्तक आहे छोटस. गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवत हो महिषा मुक्ती आनंद हे काय मंत्र आहे. ते पुरुष सूक्त कोणतंही किती पिढ्यानपिढ्याचं आपलं एखादं काम पडेल अशी पण ते वाईट लोकांचा नाश करण्याकरता हे नाहीच उपयोगात येणार. 16 या पुरुष सूक्तानं पृथ्वी मातेनं कृष्ण जन्माच्या अगोदर देवाची काय केली होती स्तुती केली होती. त्या 16 श्लोक जर 108 वेळा पिंपळाच्या झाडाखाली वाचले तर केवढे काम होणार. हे एक एक काय मंत्र आहे आणि कोणताच काही सिद्ध करू नका आणि काहीच करू नका. श्रद्धेनं ज्ञानेश्वरी जरी दररोज वाचली तरी ते मंत्र आपोआप काय होतात सिद्ध होतात. नाही का नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. कथाही अर्थ न कळू द्या त्याचा काय करायचा अर्थ कळून आपल्याला अर्थ कळून घ्यायचा ते महाराजांनी घ्यावं त्याला सांगायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं नाही करायचं आपल्याला ज्याला नाही अर्थाचा अजिबात डोकं लावायचं नाही. मग त्या श्रद्धेनं वाचलं तर न अर्थ कळता फळ तेच मिळतं. एक प्रदक्षिणात तपाची बाहेरोनी करती एक श्रवण विषय छाया शिमिती याची. म्हणून आपण ज्ञानेश्वरी गाथा ऐकायला लागलो किंवा वाचायला लागलो तर त्या श्रद्धेनं बघायचं त्याच्याकडे आहे का नाही. मंत्र येते हे आत्मा अवतरविते मंत्र माऊली म्हणतात. अक्षरी हे आत्म्याला अवतरित प्रगट करणारे काय येतं मंत्र आहेत. मंत्र आणि बहुतेक करून महाराज आपण त्या भावनेने त्याच्याकडे पाहिल्या जात नाही. या अगस्त्य महाराज आस्तिक मुनींना सांगायला सुरुवात केली अरे तुम्ही महाराज तुमच्या मंत्रात एवढा पावर आहे की तुम्ही आपल्या दुसरं ब्रह्मांड तयार करण्याची तुमच्याकडे काय
ताकद आहे. गुरु पांडव कुलवर या आशीर्वाद तुझं जन्मेजा. धन्य सामर्थ्य प्रताप सूर्यान शत्रून क्षत्रिय विध्वंशिली. आणि मला जन्मेजाला आशीर्वाद दिला. धन्य आहे तो, धन्य आहे. आपल्या सगळ्या शत्रूचा काय केला? नाश केला. तुष्टी पुष्टी ऐश्वर्य पूर्ण आयुष्य वृद्धी धर्माचरण शांती क्षमा श्री विष्णू पूजन वर्धमान हो सदा. महाराज हे गुण तुझ्याकडे असतील तर तू वर्धमान हो, तुझी संपत्ती वाढव, तुझं आयुष्य वाढव. तुष्टी पुष्टी ऐश्वर्य पूर्ण आयुष्य वृद्धी आयुष्य वाढव. धर्माच्या बाबतीत तुझं आचरण धर्मानं चालव. शांती तुझ्या जवळ असो, क्षमा तुझ्या जवळ असो आणि श्री विष्णू पूजन भगवान विष्णूची काय घडव तुझ्याकडून पूजा घडव असा आशीर्वाद दिला. यश कीर्ती अवधार्य भजन आनंद सद्विवेक समाधान क्षेत्रदया उपरती स्थान वर्धमान हो सदा. यश कीर्ती अवधार्य भजन तुझं भजन वाढव, आनंद सद्विवेक समाधान हे सगळं तुझं काय होत जावं, वाढत जावं. विरक्ती वाढत जावं तुझी. वर्धमान निर्दोष यशाचे कोश गरोत अक्षय कीर्ती विषय माझे वांछित निश्चय सण होय संपूर्ण तुझे. निर्दोष यश हो तुझं, तुझ्या दोष रहित तुझं काय हो यश हो. अशी कीर्ती तुझी अक्षयी हो असं बोलायला सुरुवात केली आणि वर्णन करून माझे वांछित निश्चेष होय पूर्ण तुझी येणी. पण आता हे सगळं बोलल्यावर असते म्हणतात माझी इच्छा फक्त आता पूर्ण कोण करू शकतो? राजा तूच करू शकतो. याला म्हणतात वातावरण करून भाकर टाकणं, आहे का नाही? आता वातावरण केल्याशिवाय काय जमते, आहे का नाही? वातावरण तयार. तुम्ही पाहा तवा ठेवला, चूल जाळ लावला किंवा गॅस भडकवला की लगेच भाकर टाकायचं जमते का? बाहेर त्याच्यावर हात लावून पाहतात, म्हणजे ठेवीत नाही चिटकीत केलं पण पाहतात ना पहिली भाकर टाकायची आधी. कारण तवा जर जास्त तपला तर भाकर कच्ची राहती आणि तवा जर कमी तपला तर जळती. वातावरण बिरणी शेतकऱ्याला काय लागतं? तुका भरायचे कोणती अभंगापासून जास्त करून देवाकडे मागणी केली, पण अगोदर वर्णन केलं आणि मग काय केली? मागणी. वातावरण करावं लागतं ना. पुढच्या माणसाला प्रसन्न केल्याशिवाय आपल्याकडे साधी मन होती हो की आपल्याला काही मागायचं असेल तर त्याच्या शांबऱ्या लेकराला राजा म्हण लागते, बाळ्या म्हण लागते, वाघ म्हण, काय करता? वातावरण करावं लागते. वातावरण केलं. माझी इच्छा तूच पूर्ण करू शकतो म्हणे राजा. तथा क्षत्रिवाद बोलती समस्त ऋषी आस्तिक म्हणे धन्य राजेंद्र सार्थक केले जन्माचे, सार्थक केलं म्हणे तुझ्या जन्माचा. पूर्वी आले बहुत्या परितृप्त येथे चतवारी शृंग पडले नाही काही व्यंगन आश्चर्य मोठे. मला आस्तिक म्हणे खूप मोठे मोठे यज्ञ झाले म्हणले पहिल्यानं, पण अग्नी पहिल्या वर्षात संतुष्ट झाला अशा यज्ञ झाला नाही. बुद्धी म्हणजे बृहस्पती वैखरी असे सरस्वती यशस्वीपणे गवस्तीन पवित्रपणे वैश्वानर. बुद्धी बृहस्पती सारखी बुद्धी नाही म्हणली. बृहस्पतीमध्ये बुद्धी निर्माण कोणामध्ये आहे जास्त? बृहस्पतीमध्ये. वैखरी वशे सरस्वती नाही, बुद्धीत बृहस्पती राहतो, वाणीवर सरस्वती माता राहते आणि तेजस्वीपणा सूर्याकडे राहतो आणि पवित्रपणा अग्नीकडे राहतो. अग्नी पवित्र. अग्नी काय? अग्नी काय काय गंगेची गंगा काय पारशी पण असे. अग्नी म्हणून येत आहे शिळा. अग्नी कुठे शिळा होत असतो का? त्याला विटाळ होत असतो का? अग्नीला काय नाही, विटाळ नाही. दंडाविषयी तमारी शोध लोकरक्षणे इंद्राकांत राज्य रचना धनभौतनी यक्षपी दुसरा परे. दंडाविषयी ते मेरा शोध. यमासारखा दंड द्यायला दुसरा कोणी आहे का? दंड द्यायला एक नंबर कोणाचा आहे? यमाचा आहे. यम महाराज बाई क्रियेचा दंड देतो यात नवल नाही. ती माणसाचा झाडा घेती की मग केल्यानुरूप मग भोगानुरूप होती केली आयसे. ज्ञानोबराय म्हणतात माणसाचा म्हणजे माणसाचा नाही, मनाचा. यम मनातल्या सुद्धा कर्माचा झाडा घेऊन त्याचा काय देतो? दंड देतो. तपियात लोकरक्षणी इंदिराकांत. लोकांचं रक्षण करण्यात भगवान विष्णू शिवाय लक्ष्मीपती शिवाय दुसरा कोण आहे? राज्य रचना धनभाऊ यक्षपी दुसरा पय. मला राज्य तर सगळेच आहेत, पण धनाचं रक्षण करून राज्य करणारा भगवान शंकरासारखा का दुसरा कोण आहे? भगवान शंकर गरीब नाही बरं, असं वाटत राहतात म्हणजे ते करमत नाही बंगल्यात म्हणून इकडे राहतात, तिकडे भजन होत नाही. ऐशी माहिती काय 13 वेळा त्यात म्हटलंय ना, याची क्षेत्राभिमाने राज्य देशिले तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. आहे का नाही? तर ते काय महाराज शिव भोळा चक्रवर्ती राजा आहेत ते. तपी आता जैसा योमकेश
लोकरच्यंत सत्य लोकेश सभेत बैसता अमरेशन जन्मे जाय दिसशी तू अरे तबियत जायसा व्योमकेश तपश्चर्येत ब्रह्मदेव सारखा दुसरा नाही. लोकाची रचना करण्यामध्ये ब्रह्मदेवासारखा दुसरा कोणी नाही. बरोबर आहे का नाही? तपश्चर्य भगवान शंकर सारखा कोणी नाही. सभेत बैसता अमरेश सभेत इंद्रासारखा शोभून जसा कोणी दिसत नाही तसा इंद्र सभेत शोभाव राजा तसा तो काय व्हायला लागला? शोभायला लागला. भार्गव दाशरथी भीष्म द्रोण धनुर्धर कीर्ती अभिमन्ये तैसा धनुर्वेद प्रवीण जन्मे जया तू एक. महाराज भार्गव ऋषी आहे का नाही? म्हणजे परशुराम आहे. दाशरथी ऋषी भीष्म द्रोण अर्जुन अभिमन्यू जसे धनुर्विद्येत प्रवीण आहेत तसाच जन्मे जया तू काय आहेस? प्रवीण आहेस. वाल्मिकी विश्वामित्र वशिष्ठ दधीची अगस्ती अत्री वरिष्ठ त्या तुल्य यथेष्ट धैर्य तप तुझे आशिवा. वाल्मिक विश्वामित्र वशिष्ठ दधीची अगस्ती अत्री वशिष्ठ त्यांच्या बरोबर धैर्य तुझं आहे आणि तपश्चर्या तुझी आहे. उपमन्य भगीरथ मत भरत प्रयत्नाविषयी काय साधू सत्य देवकी नंदन भीम हनुमंत तू एक बोलत आहे सापडा. प्रयत्नाच्या बाबतीत तू उपमन्यासारखा आहे, भगीरथासारखा आहे, भरतासारखा आहे. उपमन्यम सोडलं नाही महाराज, घेतलंच देवाकडून आहे का नाही? भगीरथानं सोडलंच नाही, गंगा आणली म्हणजे आणली. तसा प्रयत्नाच्या बाबतीत तू आहेस. आणि देवकी नंदन भीम हनुमंत भीम दादा हनुमंतराया भगवान कृष्ण बलात तू त्यांच्या बरोबरीच आहे. वय दिवशी बालक वय दिवशी बालक परिप्रतापे भरले सर्व लोक धाकटे दिसती चंद्रार्क परिप्रतापात धूत पै. वय लहान दिसत तुझं पण तुझा प्रताप सामान्य नाही. अरे चंद्र सूर्य दिसायला आणि पण प्रकाश किती म्हणून घातले कनकासन म्हणे वैशे एक क्षण आस्तिक म्हणे मनी कारण धरून एक आलो आहे. आस्तिकांनी सांगितलं राजाने सांगितलं बसा तुम्ही, सांगितलं बसतो पण मी एक मनात काय अशा धरून आलोय काहीतरी ते पूर्ण करियाशे वचन बोला मग मी वैशन तो बोलती सदैव ब्राह्मण राये वैसवी ऋषी दे. सांगितलं माझी इच्छा पूर्ण कर असतील तर बसतो. ऋषीने सांगितलं राजा बसव, कारण ऋषीला माहित होतं नाही बसवलं तर हे बाबा खतरनाक आहे. कोणाचं पोरग आहे? जरात्कारीचं पोरग आहे का नाही? बस म्हणले त्याला. राव म्हणे जनक भक्षक आधी भस्म करेन तक्षक कोणी आला त्याशी रक्षक तया सहित रक्षा करेन मी. राजाने सांगितलं तुम्हाला बसवतो काय अडचण नाही पण आधी माझं काम होऊ द्या, आधी तक्षक मारू द्या. आणि तक्षकाला जर कोणी रक्षण तक्षकाचं करायला तर त्याच्या सगळं भक्षण करेन मला, मी जाळून टाकणार. मग मी रत्नराशी आणून नास्तिकाशी अभिषेक करीन जे मागेल ते देन तनु मन धन राजी. आणि मग एकदा तक्षक जाळला का मग ऋषी मागतील ते देतो, धन तन मन राज्य देऊन टाकतो म्हणला पण मला तक्षक मारू द्या. इंद्र विप्रमनाची पळाला तक्षक त्या सहस्राक्ष झाला रक्षक ऐकता कोपला नर नायकन काय बोले ते दवा. इंद्रासहित तक्षकाशी भस्म करा दोघा दुष्टाशी जो परीक्षित रूपाशी भक्षित्याशी कारक्षी शशीवर. मला त्या ऋषी सांगितलं इंद्र येत नाही म्हणे तक्षक म्हणे काय येत नाही जन्मेजय म्हणे इंद्राने त्याला आश्रय दिलाय. परंतु राजा म्हणला इंद्राने काय आश्रय दिलाय? माझ्या बापाला त्यांना मारले, इंद्राचं काय वाढलंय मला? इंद्रासहित वाढा म्हणे आता इंद्राला सोडू नका आणि म्हणे येत नाही. इंद्रासहित तक्षक आहे स्वहामूर्ती ऋषीवर्या सिंहासनासहित अमर राया ब्राह्मणी खाली आणि ताकद ब्राह्मणाची बिपा. इंद्राय स्वहा म्हणल्या बरोबर इंद्राचं सिंहासन निघलं तक्षक निघला. इंद्राय तक्षकाय स्वहा लागले महाराज. तप सामर्थ्य अद्भुत आस्तिक देयश मूर्तिमंत वरित रक्षित निर्जनार्थन महिमा अद्भुत ऋषीचा. ऋषी म्हणते जन्मे जायत तरीचे हे कर्म पावी रशीतील समाधान करून आस्तिकासन कनकासनी पूजेचे पद सांगितले. बघा आता तक्षक पडणारे पण अगोदर आस्तिकाचं समाधान कर नाही तर हे यज्ञ सिद्धी जाणार. ऋषी लोक बसून महाराज अरे करता देवार्चन घराडे संत जन देव सारावे परत संत पूजावे. अरे ते संताचा आधी जर पूजा थांबवशील तर आपला कार्यभाग सिद्धीला जाणार. त्याची पूजा कर अगोदर. ऋषीला माहित होतं ना ज्याचं वर्म त्याला. मग भोगूत बोलत ब्राह्मणा मागे अपेक्षित तो ऋषीगण नवल सांगत इंद्रे तक्षक दवडीला. आणि मग त्यांनी सांगितलं असते कारण विचारलं राजाने म्हणे महाराज महाराज तुमची काय इच्छा आहे? तो यांनी ब्राह्मणांनी ही गोष्ट सांगितली. काय अहो म्हणले महाराज आपलं काम सफळ व्हायचे मागे. म्हणले कस काय? म्हणजे दिलं काढून त्या तक्षकाला इंद्राला त्याच्या जीवावर आले. तो म्हणला तुझं तू काय कर
काय म्हणले, तुझा याग लक्षण भयभीत दशशतनयन तक्षक उत्तरीय वस्त्रे गुंडाळून भिरकाविला अंतरिक्ष. त्यानं सांगितलं आता इंद्रही घाबरलाय, आपल्या रुमाला त्या तक्षकाला गुंडाळलं ना आकाशात फिरून दिलं, तू काय कर आता पाय म्हणाले. इंद्राला वाटलं कपडा गेला जीवावर आलं. आला आता चक्रवत विखार गगनी फिरतो दुराचार दक्षिणेपासून उत्तरेने इतका थोर पसरलो महाराज. हो तो केवढा मोठा तक्षक होता, चक्राकार जळतो कोरीतच जस काय असं त्याचं वर्णन. मला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत एवढा मोठा तो पसरलेला, एवढा तो तक्षक. सुसाटे गर्जे गगनी झाला ऊर्ध्व पुच्छाद वदनी तो आस्तिके उचलोनी पाणी तिष्ट तिष्ट वचन बोले. मला त्याचं तोंड खाली झालं, शेपूट वर झालं, वळण्या चालला तू इकडं जाणार कुठे. आस्तिकानं हातात पाणी घेतलं, तिष्ट तिष्ट म्हणून पाणी फेकलं. ब्राह्मण म्हणते जन्मे जायशी आम्ही भक्षम करू तक्षकाशी, तू सन्मानून आस्तिकाशी उपेक्षित दे का. ब्राह्मण म्हणले तू काम करतात, आम्ही तक्षकाला जाळतो, तू त्या ब्राह्मण आस्तिक ऋषीचं समाधान कर. आस्तिकाशी राव म्हणत प्रसन्न झालो मागेचे युरो म्हणे याग समाप्तन करावा आता येत. त्यांच्या महाराज आता आमचं काम पूर्ण व्हायच्या मागे तक्षक घेऊन पडणारच आहे थोड्या वेळात, तुमची काय इच्छा आहे मागा. त्यांनी सांगितलं आता हा यज्ञ काय करा समाप्त करा, कारण आता कौर काही यज्ञ नसतो, झोपा येल्या तरी यज्ञ चालूच का. यज्ञ मर्यादा आहे ना, मर्यादा असते ना यज्ञाला, म्हणून आता यज्ञ काय करा थांबवा. पण आता तो म्हणे अजून अध्याय झाला नाही ना, म्हणजे तक्षक राहिला नाही याचा, तक्षक पाळल्याशिवाय यज्ञ संपत नाही. झाली येथोनी आकाशिमा उरग्न जाळी राजोत्तमा झाला पुरुषार्थ करी क्षमा इतकी आम्हादी जे. सांगितलं आता बस पुरुषार्थ तुझा भरपूर झाला, आता साप जाळू नको. जन्मजय खोचलांतरी म्हणे माझा तक्षक मुख्यवरी तो वेगळा करून समग्र धरित्रीन राज्य तोच समग्र. जन्मजय सांगितलं महाराज हात जोडतो, तुम्हाला सगळ्या पृथ्वीचं राज्य देतो पण तक्षक देत नाही. तक्षक सोडून काही सांगा न करी माझ्या यागाचे खंडन घाली तो सहस्त्र लोटांगण. आस्तिक म्हणे तो पुण्य परायण दुसरे वचन न बोले. सांगितलं तुम्हाला 1000 वेळा 100,000 वेळा लोटांगण घालतो वा, पण तक्षक नाही सोडत, मग दुसरं काही मागा. आस्तिकांचं सांगितलं तो पुण्यवान आहे, दुसरं काही मागायच्या बियाच्या भानगडीत पडू नको. सर्पाची वादुनी एक जे वातू जे वदनी सत्वशिला पुण्य खाणे विटाळवानी होईल. अरे सर्पाला 2 जीभ असतात, पण तुला किती जीभ आहे, 1 जीबी. 2 जीबी वाल्या खोटं बोललं तर चालतंय, पण 1 जीबी वाल्यानं आपले वचन बदलायचं नाही. कृष्ण महाराज भागवतात स्पष्ट येते. आता भागवतात ज्या वेळेला वामन भगवान आले आणि त्याला ते दियाचं निश्चित झालं, हातावर पाणी घेतलं, पाणी सोडलं नाही, पाणी घेतलं नव्हतं, शब्द दिला होता. शब्द दिला की तुम्हाला 3 भूमी देतो, तेवढ्यात ते दुर्वास आले. दुर्वासा नाही आले, शुक्राचार्य आले आणि शुक्राचार्य आले आणि शुक्राचार्यानं अडवलं सांगितलं देऊ नको. का देऊ नको, त्याची 2 कारण. त्याचं कारण सांगितलं की हा भगवान विष्णू देऊ नको. भगवान विष्णू तरी मी देणार, माझा सर्वस्व हरण करणार तरी मी देणार. शुक्राचार्याने विचारलं तू का देणार, त्यावेळेला बळीनं देण्याचे 2 कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं की हा भगवान विष्णू आहे म्हणून देणार. का, कारण सगळं जग ज्याच्या दारात हात पसरतय, आज देव जर माझ्या दारात हात पसरत असेल तर मी एवढी संधी सोडू कशाला, मी देणार. आणि दुसरं कारण सांगितलं मी शब्द द्यायला. म्हणजे शब्द द्यायला म्हणजे तिथं बळीनं सांगितलं की दिलेला शब्द जर पाळल्या गेला नाही तर त्या व्यक्तीला डुकराच्या जन्माला जावं लागतं. मग मी इंद्र व्हायचं सोडून आता डुकर होऊ का, म्हणून राज्य गेलं तरी चालतंय पण मी डुकराच्या योनीला जाणार नाही. म्हणजे दिलेला शब्द पाळला नाही तर आपल्याला काय होते, कधी कधी हौस असते, असं माईक असला असा समाज असला की आपलं असं आपलं तसं. मला बोलायच्या अगोदर 1000 वेळेला विचार केला चालतो. पण आपल्याला काही बंधन थोडंच असतंय कुठं वगैरे. माणसं पंढरपूर तिकडे तिकडे आपली असं आपलं तसं कुठे गेलं की माणसाला तिथं काय होतं, वातावरण झालेलं असतंय आणि मग त्याचा वेळेस मग म्हणतंय उगच बोललो मग पळवाट कुठून तरी काढण्याचं आहे का नाही. म्हणून एवढंच नाही, वक्ती बाबांना पंढरपुरात सांगितलं होतं की आपल्याकडून चुकाच घडतात. मी त्याच्यातलंच की आपण एखाद्या माणसाला जर म्हणलो मी येतो, तुम्ही तिथं मी येतोय 1 वाजता 2 वाजता कापून टाइम दिला मी येतो,
त्यांनी सांगितलं होतं की आपण येतो म्हणल्यावर ते कार्य सफल करणाऱ्या काही देवता त्या वेळेला तिथं हजर झालेल्या असतात आपल्या शब्दावर विश्वास ठेवून, आणि आपण जर त्या वेळेला तिथं गेलो नाही तर त्या देवता आपल्याला शाप देतात. मग काय होतं, दुःख होतं, वाटोळं होतं, आहे की नाही? ते माणसानं आमचं काय होणार आहे, मी म्हणेल माझं काय होणार आहे, आता याच्यापेक्षा व्हायचं काय राहिले. आपल्याला वाटतं आपलं काहीच नाही झालं, आहे का नाही? काय व्हायचं राहिले, मरण भले परी मी सकाळी सांगितलं काय हे अवकाळा ऐशी, म्हणून अस्तिक म्हणे तो पुण्यपर आहे. दुसरं वचन बोलू नको, अधमा फिरती वचना फिरती अधम जन नारायण तो नव्हे. तुकोबारायांनी जे वचन फिरतात त्यांना काय म्हटलंय, वचमा फिरती ते अधम. ते काय आहे, अधम आहेत, अधम. सर्पात जेव्हा दोन्ही एक जेव्हा तुझे वदनी सत्वशिला पुण्य खाणी विटाळवाणी होईल तुझ्या. एक जीव ये तुझ्या वाणीला विटाळ देऊ नको, असे मागणी एवढे अनेक मागणी तरी तो नरक. जैसे कुंजर द्विज देखन माघारे अंत न जाणती. सांगितलं ऐक, मी तुला एकच मागणार, दुसरं जर तुला मागितलं तर मला नरक प्राप्त होईल, नाही दुसरं मागणार, नाही का नाही, एकच मागेल. आणि ज्याप्रमाणे हत्तीचे दात माघार घेत नाही तसे मी मागणीत माघार घेणार नाही. डोंबा घरी आपणाशी केली हरिश्चंद्रे सत्व रक्षिले, सत्व रक्षणास वना गेले पांडवाने. बघ ना, अरे तुझ्या वाडवडिलाच बघ ना, पांडव सत्व रक्षण करण्याकरता जंगलानं फिरली, आहे का नाही, तुझीच पंचे आहेत ना ती, आहे का नाही. आणि ते गेले, हरिश्चंद्राने काय केलं, मला राज्याचा त्याग केला. कांतीनगरीचा श्रीयाळ भोजनार्थी दिले पोटीचे बाळ, शिबिराचे मास सकळन कपोताशी तुकी येले. त्याचा दृष्टांत, अरे कांतीनगरीचा राजा श्रीयाळ, राजा श्रीयाळाचे घरी धरणी मांडलेले मुरारी मारविले कळी त्याचे बाळ त्या हाती. लेकरू मारलं महाराज त्यानं म्हणले. राजा शिबीचा विचार कर, स्वतःचा मास त्यांनी कपूत पक्षाला काय केलं, घेऊन टाकलं. इतके बोलला जगत्कारी नंदन, परिरायाचे असंतुष्ट मन, मग भृसंकेते करून संकेत दावी मांत्रिका. पण राजाला काय, ते राजाचं किती दिवसाची इच्छा होती मला त्याला जाळायची, आणि ते सफल कार्य आलं ते बंद पडायचं म्हणजे त्याच्या काय मनात येईल, म्हणून त्यानं भोईन ब्राह्मणांना संकेत केला. राजा इकडे बोलायला मंत्र पळे वळी ती तक्षक, मंत्र वाढ व्हा म्हणे, आता मी बोलायला गुतवतो इकडे. बोलल्या बोलल्या तक्षक काय करा, आणून टाक. असंच असतं मला. एका मला कपड्याच्या दुकानदारांना सांगितलं होतं, लोक हुशार राहते, व्यापारी गिपारी. ते म्हणे बराच वेळ बसलो तिथं, त्यांना सांगितलं म्हणे, महाराज आमचं असं असतं म्हणे, आमच्या लोकांचं, व्यापारी लोकांचं नोकर असतात ना, 4-2 माणसं समजा खातो, येऊन बसले, ते चहा पाजायचा नाही, चहा हात घ्या म्हणणं लागेल का नाही, चहा हात पाजायचं म्हणजे खर्च करायचा नाही, पाजायचं नाही म्हणजे दुश्मन नाही ते, पण खर्च करायचा नाही, कोणाला पाजा. मग आम्ही पोरायला सांगतो म्हणे, ए नाना कोण चहा आण बरं. ज्याला नाही पाजायचं त्याला काय म्हणायचं, नाना कोण चहा आण. आणि ज्याला पाजायचं त्याला म्हणायचं, ए अण्णा कोण चहा आण. त्या पोराला आधी सांगितलं नाना कोण चहा आण म्हणलं की त्या तिकडे छिडायचं, चहा नाही आणायचा. नाना खाना कुठे राहते त्या लोकांच्या, नाना. आणि मग ते 10-20 मिनिटं अर्धा तास बसले त्या पोरांना तिकडेच पाहायचं, गेले का इंडस्ट्री गेली तर तिकडे छिडायचं. पहा हो, आता हे नौकर याला 10,000 रुपये महिना द्यायचा, पहा ते पूर्व चहा आणायला गावाचं पाठवलं आलं का, पुन्हा ते शिव्या द्यायचे. आणि आपल्यासारखे आपलं जाऊ द्या शेडची चहा हातच काय पडले, बरं मग या आता तुम्हाला लई इच्छा होती, पण ते पोरग अण्णा कोण चहा म्हणलं की त्याला पटकन काय आणायचा, चहा आणायचा असं. तसं यानं इशारा केला डोळ्यानं, तिकडे चालते म्हणे तक्षक जाळा लवकर. आणि मी इकडे काय करतो ऋषीला अर्ध म्हणजे मंत्र बळे वळी तिथे ऋषीनं मग पटापट मंत्र म्हणायला. आस्तिके रोग लागलो लोहकंठ, ऋषीचे सामर्थ्य अधिक कोण ते उपडे ना. महाराज आस्तिक होती ती, आस्तिक होती ना, सर्वज्ञ होती. त्यानं महाराज आपला दंड काढला, मध हात रावला त्या तक्षकाच्या ब्राह्मणाच्या. आता ब्राह्मण केवढे नाही मंत्र म्हणून लागले, पण दंड उपटल्या जाईल नाही, आणि दंड उपटल्याशिवाय तक्षक अलीकडे आणल्या जात नाही. विप्र म्हणते राजनंदना, मानदेवी आस्तिक वचना, आमची पाळी ह्याची आज्ञा आग्रह थोडी. ऋषीनं ब्राह्मणा सांगितले, बाबा तू आता त्या आस्तिकाचा आई आमचं ऐकू, आता आग्रह काय कर, सोडून दे, आता तक्षक जळत नाही.
असंख्या चाळीले सर्प लोके वाढविला प्रताप यशाच्या मोठा अनुपण किती बांधशी न सांगायचं सुरुवात केली. राजा दिन सोडून भरपूर येत झाले तुझं पाड्यावर असेच करते साहेब जाऊ द्या ना आपल्याला काय कमी होतं थोडेच पडले पडे होऊन गेलो ना आपण आता मग जवळच म्हणतात याचं खाल्लेलं असतंय तर काही समाधान त्याचं करावंच लागणार आहे. आधीच समजा काय करा अपूर्ण होमाचा विशाल आस्तिका शिवदे महाराज यज्ञ संपविला तवाज्ञे ऐशे बोलता ऋत्विज. आता ब्राह्मणच आपलेच ब्राह्मण असं बोलायला आता विलास नाही म्हणून काय केलं दुःख तर झालं की होम काय राहिला आपला अपूर्ण राहिला पण मग संपवला. जे जयकार करीती असते आनंद लेजन सगळे धनमान देऊन देखण विप्रतोषवी राजेंद्र राजाने जे ब्राह्मण आले त्याला धन विन घेऊन त्याचा सत्कार केला वस्त्र अलंकार पर्द देऊनी पूजला जरत्कारी नंदर आस्तिक आणि सकल ब्राह्मण देऊनी मान बोलविली. आस्तिकाचाही महाराज त्यानं पूजा वगैरे केली आस्तिकाला सगळ्यांना मान दिला वाटाला लावले तक्षक मुक्त झाला तोही स्वस्थळा शिपावला आनंद समुद्र उत्संबळला नागलोकी त्यातो. आता नागलोकात आनंद झाला बाकीचे गेले तर गेले पण आता गेले ते जाऊ दे आपण बाकी राहिले ना ऐका नाही बाकीचे काय झाले राहिले याचा आनंद असते काय आला सर्व भोवनी विखार येते लोटांगणी म्हणते तू धन्ययात्री भोवनी तुझे स्मरणीय दोष नव्हे. आता सर्प अस्तिक ऋषीचं वर्णन करणार नाही ते काय वाचवलं ते जे करते अस्तिक स्मरण त्याते नवादी सर्प पूर्ण जो सर्प स्मरणाशी निर्दिमान मस्तक शतचूर्ण होय त्याचे जो आस्तिकाचं स्मरण करतो महाराज त्याला कोणतीही सर्प बाधा होत नाही. आणि जो सर्प आस्तिकाच्या स्मरण करणाऱ्याला किंमत देत नाही त्या सर्पाच्या मस्तकाचे 100 तुकडे होतात. एखाद्या आस्तिकाचं स्मरण करत असल्याने सर्प नाही त्याला मानलं तर त्या सर्पाचे आपोआप काय होऊन जातात तुकडे होऊन जातात. आता बऱ्याच लोकांच्या घरावर आस्तिक लिहिलेलं असते का आस्तिक मुनी. आता काय आपण अनुभव नाही घेतला पण असं म्हणतात की तिथं आस्तिक नाव लिहिले तिथं साप येत नाही. पा एखाद्या जागी जर त्रास होत असेल पहिले लोक आस्तिक हा म्हणजे आपण मी नाही अनुभव घेतला पण आस्तिक नावाचं कारण त्याचं त्यानं रक्षण केलेलं आहे. हे आस्तिक अक्षर संपूर्ण जे करते श्रवण पठण त्याला जे सर्प देखून पळती जाऊन दैवित्वा. हे कथा ज्यानं ऐकली श्रवण केली किंवा पठण केली किंवा त्याला पाहून सर्प पळतात घेऊन एवढे या कथेचं काय आहे उद्या पहानळी उठू नाही तुझ्या चरित्र कथा कीर्ती ती जे गृही संग्रहिती वाचिती सर्प तत्काळ उठून पळतील पुन्हा नाही त्याला जिथं मला जिथं सर्प त्रास देतात तिथे ही कथा वाचा म्हणले त्या जागेवर पुन्हा सर्प येणार नाही. बघा ऐका नाही मला जे खोटं नाही. राजेंद्र दाजींनी उदाहरण सांगितलं त्यांच्या जीवनातून. ते म्हणले एक मोठा वाडा होता म्हणे खूप मोठा वाडा होता आणि तिथं पिशाच्चे राहायचं म्हणून त्या वाड्यात कोणी राहायचं नाही. आता कोणी आजचे विज्ञानवाले मानते सोडून दे मग त्यांची कथा ठेवली त्यांनी तिथे. राजेंद्रदासजींच्या लक्षात आलं खूपच मोठे महात्मा आहेत महाराज राजेंद्रदासजी खूप मोठे आजही आहे आणि चॅनल खूप मोठे महात्मा आहेत खूप. आणि त्यांच्याकडे 10,000 गायी आहेत. वृंदावनला त्यांची काय गोशाळा आहे 10,000 गायी आहेत. खूप मोठे महात्मा आहेत. कथेचा एकही रुपया घेत नाही. मी गेलो होतो मागे त्यांच्या तिथे म्हणलं दर्शन कधी होईल ते म्हणजे 2 महिने बाहेरचे लगातार कथा आहेत. 2 महिने कथा आहेत म्हणजे 2 महिने तुम्हाला दर्शन होणार नाही म्हणजे एवढ्या लगातार कथा आणि रुपया कथेचा ते घेत नाहीत. मग असे मोठे महात्मा आहेत खूप तपस्वी महात्मा आहेत. तेव्हा मग त्यांनी सांगितलं त्यांनी तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथं विषयाचे त्यांनी सांगितलं मी एकटा कथा करणार इथं कोणी थांबू नका निघून जा. त्यांनी स्वतः मी त्यांच्या मुखातून ऐकलं त्यांनी सांगितलं आसन लावलं कथा चालू केली. 1-2 अध्याय झाला की धडधड म्हणे माझ्या समोर पळायचं खाली यायचं वरच्या मध्यावर पळायचं खाली यायचं 11 ग्रुप आरडायचं वरडायचं. पण मी म्हणले मी त्याच्याकडे बघितलंच नाही. ते म्हणजे मी माझी कथा काय केली चालू ठेवली संस्कृत मध्ये कथा वाचत चालू केलं कथा भागवत चालू केलं. आरडत काय झालं म्हणे त्या वाड्यातून ती विषाच निघून गेलं. ती निघून गेल्यावर मग म्हणजे आम्ही पुन्हा आनंदानं तिथं काय केली सगळ्यांनी कथा केली. म्हणजे आहे सामर्थ्य आजही. महाराज ग्रंथाचं सामर्थ्य तसंच आहे. ज्या पवित्रतेने आपण त्याचं सिद्धी करायला पाहिजे त्या पवित्रतेने न केल्यामुळे ग्रंथात काय ग्रंथात सामर्थ्य आहे पण ते सामर्थ्य मग आपल्याकडे येत नाही.
तुझे नामस्मरण नाममंत्रे करून सर्प उतरे सर्प विष धारून तुझे करीती जे ते स्मरण त्या स्थळा त्यागून जाऊ आम्ही. सर्पांनी सांगितले तुझं नाव जर घेतलं तर सर्पदंश झालेला असेल त्याचा सर्पदंश उतरेल, त्याचं विष काय होईल उतरून जाईल. तुझं नाव घेत जिथं घेत असतील तिथं आम्ही थांबणार नाही. वाटेने जाता तरी जो तुझे क्षण क्षणा स्मरण करी तो मार्ग सोडून या दुरीन जाऊ आम्ही तात्काळ पाव. वाटेने एखादा तो नाव घेत चालला त्या रस्त्यावर सुद्धा आम्ही जाणार, मार्ग सोडून जाऊ. आमचे मैत्रिणी कधी तुझे स्मरण जरी करीती त्यास आम्ही रक्षण इच्छिती पाठीन लागू सर्वथा. सकल सर्प मुख्य शेष वासुकी भाष देते असती का लागी तुझे स्मरण करती जे प्रसंगी त्याशी आम्ही ना. तुला वासुकीनं सुद्धा वचन दिलं की तुझं स्मरण करण्याला आम्ही स्पर्श करणार नाही. ते मर्यादा अद्यापी जाण सर्प चालविते संपूर्ण. व्यासे लिहिले हे प्रमाण असं ते कोण म्हणेल व्यासाने लिहिलेलं आहे काय, सामान्य थोडंच लिहिलेलं आहे. म्हणून ती मर्यादा आजही साप पाळतात. सर्पसत्र संपले तत्वता. पुढे वर्तले ती कथा शौनकादी ऋषी समजताना सुत सांगे आला. ज्याचा सर्पसत्र संपलेला आहे. पुढे काय कथा झाली की शौनकादी ऋषींना सूत महाराज सांगायला लागले. जन्मजय राव म्हणाल ऐकू इच्छी पूर्वजांचे चरित्र तो व्यासदेव अकस्माताने येता झाला पूर्वभागी. आता जन्मेजयाची अपूर्ण इच्छा राहिली पण आता जाऊ द्या ऐका नाही. पण त्या जन्मेजयाला दुसरी एक इच्छा झाली की आपल्या पूर्वजांचं चरित्र आपण ऐकावं. सगळे आपले पूर्वज श्रेष्ठच होते. तिन्ही लोकांचा डांगोरा महाराज कीर्तीचा डांगोरा पिटलेला आहे, त्याचं चरित्र ऐकावं असं मनात विचार त्यांच्या चालू होता. तेवढं तिथं व्यास महाराज आले. देखता साष्टांग नमन करिता झाला परीक्षिती नंदन कनकासनी बैसवून सोडोपचारे पूजेला. व्यासाला सोन्याच्या आसनावर बसवलं, पूजा केली, नमस्कार केला. चरणी पुढे ठेवून शिरोमणी ऐकेन पूर्वजाचे चरित्र 60 लक्ष पवित्र तो प्रबंध रचेला. व्यासाला म्हणले मला माझ्या पूर्वजांचं चरित्र ऐकायचंय आणि तुम्ही मोठा ग्रंथ केलाय ऐक नाही. 60 लाख श्लोकाचा तो काय केलाय ग्रंथ केलाय. त्यात 1.25 लाख तिथले मानवा ते मग जगद्गुरु श्रवण करावा मग वैशंपायनास ते दवाना आज्ञा करी वेदव्यास. सांगितलं काय करा तुम्ही जे 1.25 लाख ठेवलेत मानवा करता ते मला ऐकायची इच्छा आहे. मग व्यासांनी आपले शिष्य वैशंपायन त्यांना आज्ञा केली. रायसे श्रवण करावी भारत ऐसे बोलून सत्यवती शोध अंतर्धान पावला त्वरित सूर्यास्त पावे जायचा. महाराज वैशंपायनाला आज्ञा केली. व्यास निघून गेले. यावेळी जन्मेजय श्रोता निपुण वक्ता व्यास शिष्य वैशंपायन सभा घनवटली संपूर्ण ऋषी राजर्षी पायसली. आता मला ती ऐकायला वैशंपायन सांगायला आणि राजा ऐकायला म्हणल्यावर अनेक काय झाले. तिथं ऋषी आले, महात्मे आले, सगळे काही प्रजितले काही भाविक लोक तिथं ऐकायला येऊन बसले. गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ सगळेशी वैसले आवडी समस्त चारी वर्णार्थ बुद्धन श्रवण पंक्ती वैसल्या. नावडे भारत श्रवण तो मनुष्य पशु समान असो यावरी वैशंपायन काय बोलता झाला. महाराज इथं सांगतायत श्रीधर स्वामी की ज्याला महाभारताचं श्रवण आवडत नाही तो मनुष्य नाही तो पशु समान आहे. तो काय म्हणे जाण नर गाढवा उनी हीन आहे का नाही असा तो आहे. चेदी देशी वसुमृपणात इंद्राचा मित्र अत्यंत त्याने येऊन तपोवनात आराधन केले इंद्राचे. चेत देश नावाचा एक देश आणि तिथला राजा आहे का नाही. तिथला असा वसु नावाचा तो काय होता राजा होता. तो इंद्राचा मित्र होता. तो तपोवनात आला आणि इंद्राची आराधना करायला त्याने सुरुवात केली. त्यागुण राजे धनुष्यबाण वेष्टोनिया वल्कल सवन अन्न फल तोय वर्जुन नियमन केले मनेंद्रिया. महाराज राज्याचा त्याग केला, वल्कल धारण केले, अन्नाचा त्याग केला आणि फल आणि पाणी सोडून दुसरं काही खायचं नाही आणि असं नियमन केलं इंद्रियाचं. त्यानं खडतर तप देखून प्रसन्न झाला शचीरमण म्हणे सख्या शरीर दंड तप कष्ट करू नको. इंद्र प्रसन्न झाला. इंद्र सांगितलं कशा करता तप करायला आहेस तू. पृथ्वीवरी तुझी इंद्र मद समान राजेंद्र समुद्र वलयांकित पृथ्वी समग्र राज्य करी तुझी पण. अरे माझं स्वर्गावर राज्य आहे तुझं पृथ्वीवर राज्य आहे का नाही. आपण मित्र आहोत. तो वसु नावाच्या राजाला सांगितलं कशा करता तपश्चर्या करतोय. वेणुदंड उंच प्रचंड इंद्र ध्वज उभवी अखंड संवत्सर प्रतिपदे सुघड अत्यादरे पूजिका. आणि त्याला काही नियम सांगितला. एक वेणुदंड प्रचंड उंच असा उभा कर की दुसरा तो काय असले असे विजय पताका म्हणजे अशी उभी कर त्याची पूजा वगैरे कर. संवत्सराच्या आधी इंद्रध्वज पूजिता यथाविधी तो शत्रुनाश त्रिशुद्धी ऐश्वर्य सिद्धी विशेष. तो जर संवत्सरात त्याची पूजा केली इंद्रध्वजाची तर शत्रूचा नाश होईल
आणि ऐश्वर्य तुला काय होईल प्राप्त होईल. तेच दिवसापासून संवत्सर प्रतिभेत जण करीती इंद्र ध्वज पूजन कीर्ती कल्याण तेने सदा. त्याच दिवसापासून संवत्सरेला च्या दिवशी इंद्रध्वजाची लोक काय करतात पूजा करतात. जो इंद्रध्वज पूजा वेळी तो दरिद्री दुःखी जन्मवरी पूजिती भावे त्याचे मंदिरीन पूर्वी वृत्रात्री संपदा. आणि जो इंद्रध्वजाची पूजा करत नाही तो दरिद्री राहतो म्हणतात. आणि जो पूजा करतो आहे का नाही इंद्र त्याच्यावर संपत्तीचा वर्षाव करतो. पृथ्वीचे राज्य संपूर्ण चैत्य वसूस समर्पण सोबता गेला पाकशासन मित्र मन तो शोनी. इंद्राने आपल्या राजारूपी मित्राचं मन संतुष्ट केलं. प्रजापालनी परम चतुर त्याकरिता नाम उपरिचर. त्यास झाले 5 पुत्र नामे पवित्र आहे कापा. बृहद्र प्रत्युग्रह कुशांब सगुण महाव्रत 4था 5वा मणिवाहन. 5ही पुत्र इंद्रा समान प्रताप गहन नवरनवे. त्याला 5 मुलं झाली त्या राजाला. बृहद्रथ प्रत्युग्रह कुशांब सगुण आणि महाव्रत. आणि इंद्रासारखे होते ते. वसुमती नगरा पुढून शक्तिमती नदी वाहे पूर्ण. तेच कामाचार्य पर्वते कोंडून दुराग्रह ते भोगी. वसुमती नगराच्या पुढून शक्तिमती नावाची नदी वाहू लागली. तिला कामाचार नावाच्या पर्वतानं आडवा होऊन तिला कोंडलं. कालह नामा पर्वत शक्तिमती नदीच भोगत प्रवाह खुंटाला समजताना उदक किंचित मिळेना. पर्वत मधात आल्यामुळे पुढच्या लोकांना पाणी काही मिळेना गेलं. मुरगया शेषोल करीत येथे पावला नृपनाथ हणोनिया सबळला तन काला हा पर्वत पुढे कोणता सर्व त्याच्यात त्या वसुराजानं मला लात मारल्याबरोबर तो पर्वत काय झाला कुठला जलप्रवाह मुक्त झाला. चौथे सरिता होनी झाला मुक्त. चौथे सरिता होनी मूर्तिमंत उपरिचर रायास्तवेतन मने पुरुषार्थत्व केला. ती नदी मूर्तिमंत प्रकट झाली आणि राजाचं काय करत होती स्तवन करायला लागली. पर्वतवीर्य कुमार कुमारी जन्मली हे माझे उदरी हेतू राया अंगी करेन परम सुंदरी दोघी. आणि तिने सांगितलं त्या पर्वतापासून मला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. राजा हेतू काय करा आजपासून आता संभाळ. शक्तिमती आपत्ती देऊन दोघे प्रवाहरूपे चालली वेगे कन्याचे स्वरूप देखोनी आनंगे मोहिला तो नृप. ती मुलगी आणि मुलगा नदीला दिला. नदी प्रवाह निघून गेली. महाराज कामानं त्या कामातूर झालेला त्या मुलीचं रूप पाहिलं आणि राजा काय झाला त्या मुलीवर मोहित झाला. गिरिका नामे दिव्याला राये पत्नी केली तत्काळ बंधुकीचा सबळ सेनापती केला तो. मग गिरिका नाव त्या मुलीचं कारण पर्वतापासून झाल्यामुळे गिरिका तिचं नाव. आणि सुंदर राजानं तिला पत्नी करून घेतलं. तिचा भाऊ बलवान होता त्याला सेनापती केलं. सुरतानंद नृपनाथ तिशी बहु काल रमत एकदा ती असता ऋतुष्णातन राव गेला मृगयशी. एक वेळेला त्याचा संसार एक वेळेला ती ऋतुष्णात होती आणि राजा शिकारीसाठी काय झाला निघून गेला. परम सुंदर उद्यान छाये वैसला राव सुगण तो गिरका आठवता मनशिजे पूर्ण व्यापिले. आणि मग तो जंगलात बसलेला त्याला त्या गिरिकेची काय झाली पत्नीची आठवण तिथं व्हायला लागली. आणि मला कामदेवानं त्याला काय केलं पूर्ण व्यापून घेतलं. 8वी सुरतानंदन सुख वीर्य उसळले आदोमुख क्षितीन पळका तात्कालिकन पर्ण द्रोणी धरियेले. आता त्यानं पत्नीची आठवण करता करता त्याचा वीर्यपात झाला. ते पृथ्वीवर न पडू देता त्याने एका द्रोणात ते घेतलं. मनी स्त्री घरी सुरतुष्णात तिसे पाठवावी त्वरित श्वन पक्षी जवळ देताना आज्ञा करी रावत्या. ते श्वन नावाच्या पक्षाजवळ तो द्रोण दिला आणि त्यात वीर्य आहे आणि सांगितले माझ्या पत्नीला घरी नेऊन दे. गिरिकेशी देई रेत मग चंचूस धरून पक्षी जात तो अनेक विहंग उन्मतन पाठी धावती तयाची. ते गिरिकेला देण्याकरता ते घेऊन चाललेला वीर्य चोचित आपले तो धोरण घेऊन चालला. पण दुसरी पक्षी त्याला वाटले काय खायचंय म्हणून ते काय करायला लागले झोंबायला लागले. हा एकला पक्षी बहुत युद्ध करती सांडले रेत यमुना जळी ते पडतन मग भक्ष्यत मत्सिनी. आणि मग त्या युद्धात त्या धोरणातून ते वीर्य पडलं. ते यमुनाच्या नदीच्या पाण्यात पडलं. माशानं ते काय झालं गिळलं. मत्स्यने सुंदरी गर्भ वाढत तो मत्स्यज्ञे धरली अकस्मात माणसाळ देखुनी बहुतन विदारित ती येते. ते वीर्य त्या माशानं काय केलं गिळलं. माशाच्या उदरात तो गर्भ वाढायला लागला. एक वेळेला ती मासा
तो जे माशीने गिळलं होतं ती माशी एका कोळ्यानं काय झाली ती पकडली आणि तिला फाडलं. ऐका नाही तो कुमार कुमारी दोघे जण जावळे निघाली सुगून उपरिचर राजास नेऊन भेटविली किराय. त्याच्यातून एक मुलगा आणि मुलगी त्या कोळ्याला काय झाली सापडली. ती मुलगी त्याने राजाला नेऊन दिली नाही का नाही. संतोषला नृपनाथ बाललेनी लेववीत मत्स्यनामा पुत्र आपण घेत कन्या देत कैवर्तका. त्यानं तो मुलगा घेतला आपल्याकडे. मुलगी कैवर्तकाला दिली. जिचे पोटी दोघे जन्मली त्या अद्रिका नामे देवांगना होईली. ब्रह्मशापे मत्स्यजा हरिणी यमुनाजली. ज्या माशीच्या पोटातून हे दोघं जन्मले होते ती अद्रिका नावाची अप्सरा होती. पण ती अप्सरा ब्रह्मशापानं काय झाली होती माशी झाली होती. कुमार कुमारी उपदता दान ती स्वर्गी गेली उतरून. असो राय मत्स्य पुत्र येऊन मत्स्य देशी राव केला. जाऊ द्या. ते मत्स्य माशाचा जो मुलगा होता तो मत्स्य देशीचा काय करून दिला राजा करून दिला. कन्या दिली जे काही वर्तका प्रती. तिचे नाव ठेवले सत्यवती. सौंदर्या सुगुणा रोहिणीपती रती दमयंती दासी तिच्या. आणि जी मुलगी होती त्या मुलीचं नाव काय ठेवलं सत्यवती. म्हणजे हे इथून सुरुवात झाली आता पांडवाच्या वंशाची सांगायला आहे का नाही. आता इथून सत्यवती पासून पुढे पुढे जरा आपल्याला ओळखीचे शिवाय मत मला इतकी सुंदर होती ते जशा काय रती दमयंती अप्सरा तिच्या काय आहे दासी असाव्यात अशी. पितृआज्ञेने सुंदरी नौकारक्षी यमुना तरी परी जन्मली ते मत्सोदरीन दुर्गंधी अंगी बहुतची. ती नाव चालवायची आहे का नाही. पण आता सुंदर होती सगळं होतं पण ते माशीच्या पोटातून जन्मल्यामुळे अंगाला काय होता तो दुर्गंध होता वास होता माशेचा. तो तीर्थयात्रा करीत पराशर ऋषी पातला दे. सत्यवती बसून नौकेत नेती झाली. पराशर ऋषी आली नावत बसविली आणि नाव निघाली का सत्यवती नाव. तर मध्यभागी नाव का जात एकोणी परम एकांत मनमते व्यापीला शक्ती सुत निवलोकित ती यायची. आता पराशर ऋषी होते पण अर्ध्या मधात नाव गेल्यावर तिचं सौंदर्य पाहिलं आणि पराशर ऋषी महाराज कामातूर झाले. म्हणे पद्मी नेत्री सुंदरी मदशी सुरतानंदी क्रीडा करी. मग बोले दास्य कुमारी विपरीत कर्म केले करू. सांगितलं ना की मी का असं वाईट कर्म का करणार नाही म्हणे. अंगना देह विकृत यथार्थ पुढे वरग्राहक नाही की सत्य. भंगिता माझे कुमारीतून पुढे अनंत जन्मवरी. अरे माझा कुमारी तो भंग झाला माझ्याशी कोणी विवाह करणार नाही. दिवस प्रथम प्रहर देयक उभय तटे पाहती लोक रहस्य प्रकटेल तात्कालिक उपहास जन्मवरी. अरे प्रथम प्रहरात दिवशी म्हणजे उगवलाय नेमका आहे का नाही उगवलेला आहे. प्रथम प्रहर दिवस ना सूर्य काय झालेला आहे निघालेला आहे. पहिल्या प्रहरात तो दिवस निघालेला आहे आणि दिवसाचा वेळ आहे. लोक मला नावं ठेवतील वगैरे तिने बोलायला सुरुवात केली. मी वाईट कर्म का करू. माझा पिता कैवर्तक पाही याची प्रार्थना तो मज घेई. ऋषी म्हणे इतक्याचे कार्य नाही भोग दे आताचे. तिने सांगितलं माझ्या वडिलाकडे जा. मी आवडले असेल तर माझे विवाहाला मागणी करा. त्याने सांगितलं ते मग लग्न फग्न काय भानगड करायची नाही. पाहती जरी नारी नर माझ्या पायी माझा चमत्कार आबरे आजच्या तुन करून धुमराकार नव झाले. त्याच्यानंतर तुला दिवस सूर्याची अडचण आहे का. लगेच आज्ञा केली की ढगा आले की सूर्य काय केला झाकून टाकला अंधार करून टाकला. दुर्गंधी दौडून समग्र सुवासिक केले तिचे शरीर भोवतायक जन मात्र सुगंध सुंदर धावत असे. दुर्गंध आहे ना सुगंध शरीर केलं. तपश्चर्याच्या बळावर काय करता येणार नाही. मदशे करिता सुरत तुझे न मोडे कुमारित्व पुढे राव होईल यथार्थन वचन सत्ता. आणि माझ्याशी संभोग केला तर तुझं कुमारित्व मोडणार नाही. पुन्हा राजा तुझ्याशी पुढं काय करेल विवाह करेल. मनात म्हणे सुंदरी हा केवळ ईश्वर निर्धारी. सुरत युद्धात अवतरे प्रवर्तनी दोघे जण. तिच्या लक्षात आलं एवढं ताकद दिवसाची रात्र अंधार करणं. पुन्हा सुगंध मला आणलाय हा कोणी सामान्य पुरुष नाही. पाण्याची वाळू आहे का नाही पाण्याची वाळू क्रीडा कौतुके करून इच्छा झाली परिपूर्ण. पराशर म्हणे तुझ निधान पुत्र होईल. सांगितलं या संभोगातून तुला काय होईल
मुलगा होईल असा आशीर्वादही पराशरानं दिला. मनोरथ करून पूर्ण निघाला शक्तिनंदन, तपांचवला पूर्ण पुन्हा साधू चालेला. आणि मग ते पुढे आपल्या तपश्चर्याला काय झाले, निघून गेले पराशर ऋषी. तो 9 मास भरता पूर्ण पोळपोळी प्रकाश हृदय सारून की उदयाचे उगवे सहस्त्र किरण तैसा पुत्र जन्मला. 9 मास पूर्ण झाले आणि मला तसा सूर्य उदयाला यावा तसा मुलगा काय झाला, जन्माला आला. षडगुण ऐश्वर्ययुक्त जन्मला व्यास प्रतापवंत, त्याचे ज्ञान नाही अंत जो विख्यात त्रिभुवनी. काय मुलगा जन्माला आला की त्याच्या ज्ञानाचा कोणालाच काय लागत नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. विशाल बुद्धी मनोनिमा भारती नाही ते नोयेची डोकेली, येणे कारणे मनिपे पायी व्यासोच्चिष्ट जगत रे. त्यांनी लोकांचं ज्ञान व्यासाचं काय उच्चिष्ट आहे. आणि व्यासाचा जन्म पाहावा म्हणून तुकोबरायचं एक अभंगाची, कोणाच्या जन्मावर जायचं आहे का नाही, नाही का नाही. पांडव कुळाशी पाहता दोष असा तो अभंग चाललाय तुकोबरायचा. म्हणून माणूस जन्मानं मोठा होत नाही तर कर्मानं मोठा होतो. नागाची विष्टी जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष, आहे का नाही. गंधर्व अग्नी सोम भुगीती कुमारी कोठे चराचरी. माणूस जन्म कुठं झाला यानं मोठा होत नाही तर कर्मानं काय होत असतो, मोठा होतो. कर्मानं मोठा होतो. म्हणून संतांच्या जयंत्या नाही पुण्यतिथी आहे. जयंती देवाची, पुण्यतिथी संताची. कारण ज्याचा जन्म दिव्य होतो त्याची जयंती, ज्याचा कर्म दिव्य असतो त्याची पुण्यतिथी. संत देवाचा जन्म दिव्य होत आहे का नाही. नामा म्हणे नामयाचा स्वामी प्रगट आला. अयोनी संभव, अयोनी संभव हे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगट आला, जन्माला नाही, जन्म दिव्य आहे का नाही. म्हणून त्याची जयंती. आणि जन्म कसाही असो पण कर्म दिव्य आहे म्हणून त्यांची काय पुण्यतिथी, आहे का नाही. आणि ज्याचं दोन्ही अंधारात त्याचं घालायचं तर तेच मनोरथ करून पूर्ण. मला पाहतो कसा असा विख्यात ज्ञानवान मुलगा काय झाला, जन्माला आला. असा व्यासांचा जन्म झालेला आहे. पुढची कथा उद्याला बघूया. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव.